मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 9 जुलैचा इंटरेस्टिंग आणि गमतीशीर असा भाग तुम्ही ऐकत आहात. मंडळी, आजचा भाग त्यांनी खूपच मस्त दाखवलाय. शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडणार आजचा एपिसोड रिव्ह्यू. तर बघा, सुरुवातीला आपण बघतोय ते जळालेलं सर्टिफिकेट अवनीचे वडील बघत असतात. तेव्हा तिची भाऊजाई म्हणते तिच्या सासऱ्याला म्हणजे अवनीच्या वडिलांना, हे चुकीचं घडलंय, आपण चुकीचं वागलोय असं नाही वाटत आहे का कोणाला? त्यावर आता अवनीचे बाबा म्हणतात, काहीही चुकीचं बोललेलो नाही, काहीही चुकीचं वागलेलो नाहीये मी. काय काय चुकीचं बोललो मी अवनीला? काय बोलली ती? ऐकलं नाही का तू? मला तुमच्या आधाराशिवाय उभं राहायचं म्हणे, म्हणजे हिला आपला आधार नकोय. कशी बोलली ती? अगं, तिची ओळख कशी निर्माण करणार आहे ती आपल्या आधाराशिवाय? अगं, बापाची ओळख, बापाची अब्रू धुळीला मिळवून करणार आहे का ती हे सगळं? अगं, बापामुळे ती उभी राहिली हे पण विसरली ती. माझ्यामुळे उभी आहे ना ती आज तिच्या पायावर, मग हे सगळं ती धुळीला मिसळून स्वतःच्या पायावर आता उभी राहणार आहे का? मी सर्टिफिकेट नाही जाळली स्वाती, मी तिचा अहंकार जाळलाय. माज होता तिला, माज. कसा माज दाखवत होती ती? मी तो माज स्वाहा केलाय. महेश म्हणतो, हो बरोबर आहे, बाबाचं जे बोलत होते ना ते बाबा तिला बरोबर बोलत होते. तिचं जे जप चाललं होतं ना सारखं, शिक्षण माझं करिअर, सगळं खोटं आहे, नाटक करते ती. तिला फक्त त्या ड्रायव्हर सोबत राहायचंय, बाकी काही नाहीये. आणि तिचा ना तो ब्रेन वॉश करून ठेवलाय त्या लोकांनी. तिला कळत नाहीये ती काय वागते. मी सांगतोय ना, अरे तिला ना नोकरीला लावायचंय त्या लोकांना आणि तिच्याकडनं पैसे कमवून घ्यायचे त्यांना, म्हणून ती हे सगळं करते अवनी. आता या सगळ्यांचा गैरसमज झालाय बरं का प्रेक्षकांनो. पुन्हा महेश म्हणतो, कसा अवनी न भिकारडी झाली आता. त्यावर आता ही भाऊजाई म्हणते अवनीची, पण तुम्ही अवनीचं बोलणं ऐकूनच घेतलेलं नाहीये. ती घर सोडून गेल्यापासून आपण तिचं बोलणंच ऐकलेलं नाहीये. आपण तिचं ऐकायला हवं होतं. आपण खूप हार्श वागलोय तिच्याशी. त्यावर आता अवनीचे बाबा म्हणतात, अरे काही हार्श वागलेलो नाहीये मी तिच्याशी. त्यावर आता महेश म्हणतो, अगे स्वाती, जरा बाहेरच्या जगात जाऊन बघ. अगं, अशी प्रकरणं केली ना कोणी तर त्या मुलीला, तिच्या सासरच्यांना जिवंत जाळतात लोक. तुला माहिती नाहीये काही? अगं, बाबांनी तर फक्त सर्टिफिकेट जाळली आहेत. त्यावर अवनीचे बाबा म्हणतात, आणि काय ग स्वाती, मी काय चुकीचं वागलो ग? अगं, तिच्या सुखाचा, तिच्या चांगल्या गोष्टींचा विचार केला, हे चुकलं का ग माझं? अगं, मी तिच्या चांगल्यासाठीच वागतोय, बोलतोय ना. तिचं भविष्य चांगलं व्हावं एवढीच इच्छा होती ना माझी. अगं, तिचं भविष्य सुखात जावं एवढंच वाटतं ग मला. लहानपणापासून वाढवलंय ग मी तिला स्वाती. तिचे लाड पुरवले मी, तिला हवं ते शिकवलंय. ते या रागवण्याचा अधिकार नाहीये का मग मला? बोल ना. हार्श वागलो म्हणे, काही हार्श बिर्श वागलेलो नाहीये मी. हार्श वागणं कसं असतं ना, ते तिला कळेल लवकरच. जेव्हा मी हार्श वागेन ना, तेव्हा दिसेल तिला. असं अवनीचे बाबा आता खूप रागाने बोलतात प्रेक्षकांनो आणि तिथून निघून जातात. आता सगळ्यांनाच म्हणजे अवनीच्या घरातल्या त्या आईला आणि त्या भाऊजेला दोघींना टेन्शन आलंय, पण ती आई काही बोलत नाही बाबा. ती आपली शांत बसलेली असते. असो, आता इकडे राजा आणि अवनी निघालेत बरं का त्या डुगडुगीमध्ये जायला. डुगडुगीच म्हणता ना प्रेक्षकांनो, आम्ही डुगडुगी म्हणतो किंवा सीटर रिक्षा म्हणतो बरं का. म्हणजे खूप सारे प्रवासी अगदी खचून ठाचून भरतात त्या रिक्षामध्ये, त्याला आम्ही डुगडुगी किंवा 7 सीटर रिक्षा म्हणतो. तुम्ही काय म्हणता आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. आता राजाला दिसतं की रिक्षा येते, त्यामुळे तो अवनीला म्हणतो, जायचं का मॅडम आपण आता घरी? आता त्या रिक्षावाल्याला तो आवाज देतो बरं का, थांबा म्हणून. इकडे आता यशोदाशी बोलत असतो ना छोटा धन्या आता यशोदाला म्हणतो, ए यशोदा, मी तुझ्याशी नंतर बोलतो. धनराज आवाज देतो त्याला, अरे लवकर ये धन्या, गाडी आली आहे, चल. आता यशा म्हणतो, यशोदा चल फोन ठेवतो. यशोदा म्हणतो, अरे लवकर या, घरी नीट व्यवस्थित या. आता धनराज अवनी दोघेही जण निघालेत बरं का रिक्षात बसायला. अवनी राजाचा हात धरते आणि रिक्षात बसते. काही खाल्लं नाही पिल्लं नाही म्हणून तिला अशी जरा गरगर होत असते सारखी. आता त्या रिक्षात बसल्यावर फार मजा घेते बरं का एक म्हातारी आजी या दोघांची. काल तुम्ही प्रोमोत पाहिलंच होतं, पण ते जरा जास्तीच मजा घेताना दाखवलंय आज. असो, आता इकडे अण्णाला फार आनंद झालाय की त्यांची सुनबाई घरी येणार आहे. ते यशोदाला म्हणत असतात, येताय ना रे यशा ते? चला बरं झालं बाबा, आता मी ज्यूस प्यायला मोकळा. माझी सुनबाई येणार, माझी सुनबाई घरी येणार, माझी सुनबाई येती. यशोदा म्हणत असतो, काय अण्णा, किती वेळेला सुनबाई करणार आहे तुम्ही? त्यावर अण्णा म्हणतो, अरे यशा, मी सुनबाई म्हणणार, माझी सून येते. यशोदा म्हणतो ना, किती वेळेला सुनबाई करणार? त्यावर अण्णा म्हणतात, 108 वेळेला सुनबाई करणार मी. तिकडे ती सुली टापून बसलीये माझ्यावर. सुनबाई बाहेर गेली की मला बोलते. यशोदा म्हणतो, कोणाला कशाचं तर कोणाला कशाचं. अण्णा यशाला म्हणतात, म्हणजे काय बोलला रे? यशा म्हणतो, काही नाही, चालू दे तुमचं.
अण्णा आता काहीतरी वेगळा विचार करत असतात, पण त्यांना ते काय दारू प्यायची असते ना म्हणून त्यांना कसं तरी होत असतं, पण ते काही दारू पित नाही. राजा आणि अवनी येईपर्यंत इकडे ही आत्या तिच्या नवऱ्याला फोन लावते बरं का. ते येता जाता ते अण्णा तिला चिडवत असतात ना, तुझी सवत आहे तिकडे, तुझ्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं. ही आपली अधूनमधून उगाचच त्या नवऱ्याला टॉर्चर करते बरं का, कन्फर्म करायला. त्या अण्णाने हिच्या कानात पिल्लू सोडलेलं आहे ना म्हणून. तिचा नवरा आता फोनवर व्हिडिओ कॉलवर आहे बरं का. ती बायको म्हणते, ती सुलू आत्या, काय हो कशी आहे तुम्ही? त्यावर तो माणूस म्हणतो तिचा नवरा, काय गो कसा असणार आहे मी? दिवसभर मरमर करतो, काम करतो ग मी. कसा असणार आहे, काय असणार आहे मी, सांग बरं. ती सुलू आत्या म्हणते, कामाचं कौतिक मला नका सांगू. ते 100-500 तुम्ही दर महिन्याला पाठवणार होते ना, त्याचं काय झालं? काय करता तुम्ही एवढ्या पैशाचं? त्यावर त्या सुलू आत्याचा नवरा म्हणतो, घे घे, तू फक्त संशय घे माझ्यावर आणि संशय घेऊ घेऊ मारून टाक मला. ती आत्या म्हणते, आवाज कसं मरू देईल मी तुम्हाला? अहो मी वटपौर्णिमेची पूजा करणार आहे ना आज. अहो तुमचे प्राण घेऊन येईल मी त्या यमराजाकडनं. अहो खमकी बायको आहे मी तुमची, घाबरू नका. तो नवरा म्हणतो तिचा, हा हा समजलं, सगळं समजलं मला, न समजून जातो कुठे आहे मी? सुलू आत्या म्हणते, ओ गप्पा बसा, मरायची भाषा नाही करायची, नाही तर तुम्ही आहे मी आहे. पुढचे 7 जन्म तुम्हाला माझ्यासोबतच राहायचंय. वटपौर्णिमेचा उपास धरलाय मी तुमच्याकरता. तो नवरा म्हणतो तिचा, अगं मी कंटाळलो ग इथे, मला तिथे येऊ दे ना. अगं सुले येऊ दे ना ग, मला लय आठवण येते ग तुमची. ती सुलक्षणा म्हणते, कटाळा करायचा नाही, मन लावून काम करायचं, भरपूर पैसे कमवायचे आणि आपल्या लेकीच्या लग्नासाठी बरं का. तो नवरा म्हणतो तिचा, अगं ऐक ना सुले, ऐक ना. ती सुले म्हणते, आव काही नाही, जा ठेवा फोन आता. असं म्हणून तिने फोन ठेवून दिला बरं का तिच्या नवऱ्याचा. अरे टॉर्चरच आहे यार, म्हणजे त्या बिचाऱ्याला तिथे काम करायचं नाही, बळजबरी तिथे ठेवू लागली त्याला. असो काही दाखवतात आपलं मालिकेत. आता त्या बाईचं बोलणं झालंय बरं का फोनवर. मग ती नमी येते तिकडनं आवरून सावरून. मग ही आई म्हणते तिची, म्हणजे ही सुलक्षणा आत्या म्हणते, काय ग नमे, काय केलं तू उपासाचं? नमी म्हणते, हा केलंय काहीतरी. सुलक्षणा आत्या म्हणते, मग त्या मामासाठी काय केलंय? ती चिडते बरं का नमी आणि म्हणते, ए ममे गप्प बसा, उगाच सगळ्यासाठी वेगवेगळं नाही करणार मी, समध्यासाठी एकच काहीतरी केलंय उपासाचं. त्यावर आता ही सुली आत्या म्हणते, सगळ्यासाठी कायला केलं? नमी म्हणते, अगं मामाचं माहित नाही, पण मी केलंय ना उपास. सुली आत्या म्हणते, तू कोणासाठी उपास करून राहिली ग? ए नमे, तुला मी 100 वेळेला सांगितलंय, तुझं मी त्या यशाशी लगीन लावून देणार नाही बरं का. आलं का ध्यानात तुझ्या? हे बघ, चुपचाप जायचं, बिस्किट खायचं आणि उपास मोडायचा. नमी म्हणते, ए चल ग मामे, मी नाही सोडणार उपास. ती चिडते बरं का. ती आता तिची आई, ती सुली आत्या आणि म्हणते, ए झोडी ना मी तुला नमे. नमी म्हणते, ए आई, तुला माझ्या मागं पळायचं ना तर पळ, मी काही बिस्किट खाणार नाही. अगं मी उपास करणार, तुला माझा उपास मोडून दाखवायचा असेल तर मोडून दाखव, चालले मी धावत पळत. असं म्हणून ती पळून जाते तिथून बरं का. आता सुली आत्या मनाशीच बडबडते, मी बघतेच आता हिच्याकडे कशी लग्न करते ती यशाशी, आता हिच्यासाठी चांगलं स्थळच बघते मी, असं ती मनाशी बडबडत असते. आता नमी पळते पळते आणि बाहेर येते यशाकडे बरं का. यश निघालेला असतो, यश दादा कामावर. नमी येते धापा टाकत आणि म्हणते, नमी म्हणते, ए यशा निघाला का रे? यशदा म्हणतो, हो निघालो, काय काम आहे तुला? नमी म्हणते, काम आहे ना, लई 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 इम्पॉर्टंट काम आहे. यशा म्हणतो, अगं काय काम आहे ते नीट सांग. नमी म्हणते, मानत तुझ्या हातानं उपास सोडवायचा आहे. यशा म्हणतो, उपास काही आपलं. नमी म्हणते, तू पण ना, तुला समज सांगावं लागतं. काय रे, आज वटपौर्णिमा आहे ना. यशा म्हणतो, नवऱ्यासाठी करतात ना तो उपास. नमी म्हणते, हा मग मी तुलाच नवरा मानते ना, पुढच्या 7 जन्म मला तूच नवरा म्हणून पाहिजे. यशा आता चिडतो आणि म्हणतो, ए गप्पे, उगाचच काही आपलं बडबडतेस, तुझं आणि माझं लग्न होणार नाहीये, तुला माहितीये ना, तुझी माय माझं लग्न तुझ्याशी नाही लावून देणार. अगं तुझं लग्न दुसरीकडे लावणार आहे तुझी आई, माझ्याकडेसाठी उपास तापास करत जाऊ नको, उगाचच नाही घडणार ते स्वप्न बघते. असं तो चिडतो तिच्यावर, रागवतो आणि निघून जातो सायकलवर बसून. आणि नमी बिचारी आता रडायला लागते. आता इकडे त्या पाण्याचंच तेच तमाशा दाखवलाय बरं का. मला या पाण्याचं तर बिलकुल ते म्हणजे ते प्रकरण आवडतच नाही. त्या पोरीचं काही दाखवतात प्रेक्षकांनो, म्हणजे मला असं म्हणायचं नाहीये, पण हे असल्या मालिका बघून ना मग कॉलेजच्या पोरी जास्ती नखरे करतात. आणि तसंही हा ज्याचा त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे ना बघण्याचा. मला असं वाटतं की हे असं नाही दाखवायला पाहिजे, म्हणून मी तुम्हाला शेअर केलं. असो, आता ती आली आहे बरं का पायल तिथे त्या पोराच्या मागे मागे. पाण्याचा साथीदार आहे तो गॅरेज मधला. तो म्हणतो, अयो काय हो पायल मॅडम, आज काय खराब झालं? पायल म्हणते, काही नाही. अयो मला काय दम लागलाय, गाडीनं जर पंक्चर झाली वाटतं, हवा कमी झाली आहे गाडीच्याच, काहीतरी बडबडते ती. अरे माझी गाडी बंद पडली ना, ढकलत ढकलत आणली ना रे मी गाडी, अयो मला लय दम लागला. आता तो काही बोलतच नसतो पुढे. मग ती हळूच म्हणते, डिचक्या विचार ना, का दम लागला ते. मग तो मुद्दाम विचारतो, का दम लागला? ही पायल म्हणत असते, अयो माझी एनर्जी संपली, दम लागला.
आता त्या पाण्यानं काय केलं, हिला अद्दल घडवण्यासाठी एका पोरीला फोन लावलाय असं नाटक करतो बरं का तो. आणि फोनवर म्हणत असतो, काय बोलतेस, उपास केला माझ्यासाठी? काय ग तू पण, माझ्या हातून सोडायचा आहे का तुला उपास? बरं बरं, नाही वेगळंच चाललं असतं तुझं ना. बरं बरं, आलो आलो हा, येतो मी तुला भेटायला. काय आणू तुझ्यासाठी? तू माझी सगळी आहेस हा, तुझ्याशिवाय माझ्या लाईफचं इंजिनच स्टार्ट होत नाही. अगं तो यासारखी पोरगीच पाहिली नाही मी माझ्या आयुष्यात, मला तू 100 जन्म पाहिजे. बरं काय आणू तुला, सांग ना सांग ना. असं नाही करायचं, बरं मी पाठवतो. असं आपलं उगाचच बडबडत असतो बरं का फोनवर. तेव्हा ही पायल चिडते आणि त्याच्याजवळ येते आणि म्हणते, पाण्या 150 आण्या, काय पाठवणार आहेस तू तिच्या घरी? माती पाठव तिच्या घरी. ही जे कोण लुबरी आहे ना, हिला ना तिचा उपासच नाही फळणार. पाण्या म्हणते, शांत बैस ना, आम्ही बोलतोय ना तिच्याशी. त्यावरती पायल म्हणते, तुला ना सांगू राहिले मी, माझ्याशिवाय तुझ्यावर कोणी जास्ती प्रेम करूच शकत नाही पाण्या. पाण्या म्हणतोय, गप्प बस, बिचारी ती बोलते ना फोनवर. पायल म्हणते, बिचारी काय बिचारी, मी पण उपास करून राहिले ना तुझ्याकरता. त्यावर तो पाण्या म्हणतो, चल जा निघ इथून, चल निघ, तू आणि तुझा उपास 450 फूट लांब राहा माझ्यापासून, चल निघ. पायल चिडते आणि म्हणते, हा चल चल, जाऊ राहिले ना मी, आला मोठा, ती बिचारी मी बिचारी नाही का, असं तनपन करते आणि गाडीवर बसून त्या पाण्याच्या जोरात गाडी समोर आणते बरं का. तो घाबरतो ना. ती म्हणते, आज वटपौर्णिमा आहे ना म्हणून, नाहीतर अंगावरच घातली असती तुझ्या गाडी, असं म्हणून चालली जाते बरं का. आणि मग तो पाण्या बडबडतो, लई येडी पोरगी एक नंबरची. तर या हलक्या फुलक्या विनोदानंतर आता तुम्हाला जास्ती हसायचंय बरं का प्रेक्षकांनो. आता बघा राजा आणि अवनीची कशी मजा दाखवली या सीन मध्ये. आता एक म्हातारी आजी त्या सीटर रिक्षामध्ये चढत असते, तेव्हा हा माणूस म्हणत असतो, सरका सरका, या आजीबाईंना बसू द्या. राजा अवनी म्हणतात, अहो त्यांना कुठे बसवताय, जागा नाही ना रिक्षामध्ये. तो माणूस म्हणतो, अहो म्हातारी आजी आहे आणि तसंही शेवटची गाडी आहे ही. अवनी म्हणते, मग आम्ही उतरतो इथे, त्यांना बसू द्या. तो माणूस म्हणतो, उतरू नका, शेवटची गाडी आहे, तसंही होतं एक सीट ऍडजस्ट, चला चला, असं म्हणून त्या आजीला बसवलं बाबा त्याने. आणि गच्च जागा भरलेली असते त्यात. राजाला काही बसताही ना. आता ती म्हातारी अजून म्हणत असते, अहो सरका सरका तिकडे. राजा म्हणतो, अहो आजी, अवदाराच्या बाहेर पडीन ना मी, आता कुठे सरकणार आहे आम्ही. ती म्हातारी म्हणते, कशाला मध्ये मध्ये बोलतो रे, कोण आहेस तू? धन्या म्हणतो, अहो कोण आहे काय, कोण आहे, आमच्या वहिनी आहे, त्या नवरा आहे तो आमच्या वहिनीचा, माझा भाऊ आहे. ती म्हातारी म्हणते, अच्छा नवरा आहेस का त्या पोरीचा, अरे घे की मग त्या पोरीला मांडीवर. मजा आली हा प्रेक्षकांनो. आता राजा म्हणतो, हो आजी काय बोल राहिले तुम्ही? ती बाई म्हणते, काय बोल राहिले, काय बोल राहिले, अरे घे की मांडीवर, दुसऱ्याच्या बाईला थोडी सांगते मी तुला मांडीवर घ्यायला, तुझीच बायको आहे ना, अगं सरक ग पोरी सरक. ती बाई फार जागा करून घेते बरं का स्वतःसाठी. अवनीला ती राजाकडे लोटत असते बरं का आणि म्हणत असते, अगं सरक सरक तिकडे. हा आता कशी छान जागा झाली बघ माझ्यासाठी. अवनी बसली राजाच्या मांडीवर. राजा तिला म्हणतो, ओ आजी तुम्ही कुठे उतरणार आहे ते सांगा बरं. ती म्हातारी खरंच आगाऊ आहे बरं का प्रेक्षकांनो, म्हणजे गमतीशीर मजा बरं का. ती आजी म्हणते, अरे मी कुठे बी उतरत, तुला काय करायचं, मी उतरेपर्यंत घे की रे मजा. मला बरं असं आलं या वाक्याचं. राजा म्हणतो, ओ आजीबाई काय आगाऊ बोलता तुम्ही, अहो जागा दिली ना तुम्हाला, शांत बसा ना. म्हातारी म्हणते, आता पोरग लय आगाऊ दिसते पण पोरगी गरीब आहे, हा असू दे जोडा लय चांगला दिसतोय ना. आता अवनीला खूप लाजल्यासारखं होतं बरं का. आता अवनीचे ते मोकळे केस राजाच्या तोंडात चाललेले असतात बरं प्रेक्षकांनो. आता तो ते केस तिचे असे बाजूला करत असतो त्याच्या हाताने. अवनी त्याला म्हणते, तू ठीक आहेस ना राजा? राजा म्हणतो, हो हो मी कम्फर्टेबल आहे. पण तिचं वजन त्याला पेलवे ना बरं का. तो असं मधून असं त्याला कसं तरी होत असतं. मग अवनी म्हणत असते, फार पाय दुखताय का रे तुझे, माझं वजन. आता राजा म्हणतो, नाही असं काही नाही, अहो असं काही नाही, म्हणजे ठीक आहे पण ते जर वजन कमीच आहे म्हणा तुमचं, ठीक आहे तुमचा हात सांभाळा बरं का, नाहीतर हात दुखायचा. ती म्हातारी पुन्हा मध्येच म्हणते, पोराचा लई जीव दिसतोय पोरीवर, काय ग कधी हलवणार आहेस पाळणा? हे पोरी आता वाट बघू नको बरं, घरात पाळणा हलू दे, किलबिल होऊ दे. राजा चिडतो. आता म्हणतो, ओ आजी अहो काय मगासपासून बोलूच राहिले तुम्ही, काय ओ आजी मगासपासून बडबड करताय? ती आजीबाई म्हणते, हा आता बोल मला, आजी आगाऊ बोलते. मग एकांतात म्हणशील तिला, आजी बोलली ते मनावर घेऊया. राजा आणि अवनीला खूप ऑकवर्ड होत असतं बरं का. अवनी म्हणते, या आजी काही पण बोलताय. आता ती म्हातारी मोठ्याने हसायला लागते, तेव्हा राजा तिला खुणवत असतो, ए बाई गप्प बस ना. आता प्रवास यांचा सुरू आहे, मध्येच आता अवनीला झोप लागते बरं का प्रेक्षकांनो. बापरे, या सिच्युएशन मध्ये कशी काय बरं झोप लागली असेल तिला, कमालच आहे. थोड्या वेळ गाडी पुढे जाते आणि मग अवनीला झोप लागून जाते आणि ती अशी राजाच्या कुशीमध्ये झोपते. त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती झोपते आणि मग हळूच धन्या मजा घेत म्हणतो,
काय रे राजादा, मगाशी तू वटपौर्णिमेची पूजा केली ती फळाला आली बर का. आणि सगळे गाडीमधले त्यांना हसायला लागतात. मंडळी, हा धन्या खूपच गोड आहे हा. खूपच गोड पोरगा आहे हे. मला फारच आवडतो हा. मस्त काम करतो हा मुलगा. असो, तर आता राजाला फार कसं तरी होत असतं, पण मला असं वाटतं की राजाला मनातून मजा येत असणार आहे. अवनी त्याच्या एवढ्या जवळ बसली आहे ना, पण ऑकवर्ड होतच असतं. असं चार चौघामध्ये काही चांगलं दिसतं का ते? काही आपलं काही दाखवतात मालिकेवाले, पण असो, मालिकेतली ही गंमत जम्मत बघायला मस्त वाटतं, मजा येते नाही का. तर आता इकडे या दोघी जावा भेटल्या बरं का. ज्या कधीच जावा होणार आहेत का नाही त्यांनाही माहिती नाही. आता ती पाण्याचं काय काय भानगड झाली ते सांगते बरं का ती पायल या नमीला. नमी म्हणते, तू पण ना पायल. ती पायल म्हणते, आमचं वेगळंच आहे बघा ना जाऊबाई, अहो आमचं पाणी तुमचं बी तसंच. त्यावर आता ही नमी म्हणते, नाही गो, काही पण नको बोलू, तुझ्या जिभेला हात ठेव, माझा यशा तसं नाहीये. पाण्या म्हणते, मग आता मी काय करू? पण जाऊबाई तुम्ही कशा पायी रडू राहिल्या? नमी म्हणते, अगं तो मला म्हणतोय उपासच धरू नको. नमी आता असं बोलल्या बोलल्या ती पायल म्हणते, म्हणजे जाऊबाई आपली कहाणी थोड्याफार फरकानं सारखीच आहे की. नमी म्हणते, हो न ग बाई सारखीच आहे. आता पायल म्हणते, जाऊबाई आपण 7 जन्म एकत्र जाऊबाई कसं करणार हो? आता ती नमी म्हणते, थांबा जाऊबाई, उपास सोडी ना तर यशाच्याच हातानं. नमीने असं म्हणल्या ती पायल म्हणते, मी पण पाण्याच्या हाताने सोडणार उपास. नमी म्हणते, आता कसं करायचं? ते दोघं भाव नाही देऊ राहिले ना. पायल म्हणते, आपल्याला करावं तर लागल ना जाऊबाई, काहीतरी करावं लागल ना. नमी आणि पायल दोघी काहीतरी विचार करतात आणि दोघींनाही आयडिया येते. मग नमी म्हणते, माझं ठरलंय. पायल म्हणते, इतक्यात? नमी म्हणते, ठरलं. पायल म्हणते, काय ठरलं? नमी म्हणते, सांगणार नाही मी, करून दाखवल. मग पायल म्हणते, माझं पण ठरलंय. नमी म्हणते, काय ठरलंय? पायल म्हणते, मी पण करणार, डायरेक्ट करणार. असं म्हणून तिने गाडीला किक मारली बरं का. आता ती पायल निघालेली असताना नमी म्हणते, ऑल द बेस्ट जाऊबाई. मग आता पायल म्हणते, जाऊबाई ऑल द बेस्ट, पण खरं सांगू का, मला नाही जमते काही, माझं काहीच ठरलेलं नाहीये. पण जाऊबाई काहीतरी करणार भारी बघा, मी कॉलेज क्वीन आहे ना, मी काहीतरी माझ्या कॉलेजचं टॅलेंट वापरणार बघा. एवढाच काय तो सीन दाखवला. आता शेवटचे सीन तुम्ही एन्जॉय करत आहात बरं का प्रेक्षकांनो. आता इकडे अण्णा असे बाहेर बसलेले असतात काळजी करत. मग पाण्या येतो आणि अण्णांना म्हणतो, ओ अण्णा, काय तुम्ही एवढा तामझाम करून माहोल बनवलाय? तुमचा बेस्ट फ्रेंड बाटलीत बंद आहे, अजून टल्ली नाही झाले का? अण्णा म्हणतो, आगाऊ बोल नको मला. त्यावर आता पाण्या म्हणतो, अरे आगाऊ कुठे बोलतो अण्णा, तुमच्या औषधाची वेळ टरू राहिली तरी तुम्ही काही पिऊ नाही राहिले. त्यावर आता अण्णा म्हणतो, काय आहे ना, नो सुनबाई नो राजा, त्यामुळे कशातच नाही मजा. अण्णा हे कॅरेक्टर कोणाकोणाला आवडतं प्रेक्षकांनो, मला कमेंटमध्ये नक्की कळवा. त्या अण्णानं त्यांच्या बहिणीला चिडवायची एक पण संधी सोडत नाही बरं का. आता बघा काय मजा होते या सीनमध्ये. प्रेक्षकांनो, तुम्हाला आवडतोय ना मी दिलेला रिव्ह्यू, मग पटकन लाईक करून टाका की, चॅनलला पण सबस्क्राईब करा. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी आपल्या चॅनलवर. रेडी इज द इंजिन, लोडिंग इन द पेंडिंग, असं काहीतरी इंग्लिश धातूर मातूर बोलतात हे अण्णा आणि म्हणतात, आता सुनबाई घरी आली की मी कार्यक्रमाला सुरुवात करणार. तेवढ्यात राजा, अवनी आणि धन्या तिघे पण आलेत बरं का. पाण्या म्हणतो, आले अण्णा आले, आपल्या घराण्याचे राजकुमार, आपले मोठे बंधू आले. तुमचे मोठे चिरंजीव आले, आमचे दादा आले, धनराज दांगट आले. धनराज दादा म्हणतोय बरं का, कारण ती वहिनी सोबत आहे म्हणून, नाही तर याला कुठे दादा म्हणतोय मी. पाण्या असं एक्सप्लेन पण करून टाकतो अण्णाला. आता अण्णा खुश होतो बरं का आणि म्हणतो, आले सुनबाई आणि राजा आले. आता इकडे तिकडे बघतो अण्णा आणि एक मोठा दगड घेतो आणि त्या सुलक्षणाच्या दारावर मारतो बरं का. दगडाचा आवाजानं तो दत्त्या दार उघडतो आणि म्हणतो, कोण आहे रे, कोणी मारला रे दगड? होय, कोण आहे रे, दगड का मारता रे? आता ती सुलक्षणा आत्या पण बाहेर येते आणि म्हणते, कोणी मारला दगड माझ्या दारावर, कोण आहे? अण्णा आता मोठ्याने आरडाओरडा करतो बरं का, आली माझी सुनबाई आली. राजा, अवनी दोघे पण आता घरासमोर येतात. राजाचा पाय कणारलाय बरं का प्रेक्षकांनो, तो लंगडत येतोय. अण्णा म्हणतो, आली माझी सुनबाई आली सुनबाई. अरे येणारच होती माझी सून तिच्या घरी वापस. आता अवनी जरा थकलेली असते बरं का. दत्त्या म्हणतो, असो धोंड्या, कोणी धोंडा मारला रे आमच्या दारावर? अण्णा म्हणतो, कोणी मारला मला काय माहिती, आबाळातून पडला असेल. आणि सुले, अण्णा तिला धमकी देतो बरं का सुले आत्याला आणि म्हणतो कसा, सुले, माझ्या सुनेच्या वाट्याला गेलीस आणि माझ्या सुनेला काही बोललीस तर दोंडा तुझ्या दारावर पडलाय आज, उद्या तुझ्या कपाळावर पडल, लक्षात ठेव. आता अण्णा नाचत असतो बरं का, आली सुनबाई आमच्या घरी आली. यांचं अण्णाचं नाचणं चालू असताना राजा अवनी चालले जातात घरात आणि मग अण्णाही नाचणं बंद करतो आणि घरात जातो. बघा मंडळी, आता ही आत्या आहे ना ती रडायला लागते बरं का. अवनी घरात आलेली, या अण्णाच्या घरात आलेलं सुख त्या आत्याला काही बघवत नाही, कोणाचं काय तर कोणाचं काय.
ती सुली आत्या इतकी रडते आणि म्हणते, ही आली कशी परत? तो देशमाने बोलला होता ना हिला अडकून ठेवतो, ही सुटलीच कशी त्याच्या तावडीतनं? तो दत्त्या दादा म्हणतो, अगं सुटली ना ती तायडे, म्हणून हा माच करून राहिला अण्णा. सुली आत्या म्हणते, दत्ता दादा मी म्हटले होते तुला, या घराला जर बाईची पावलं लागली ना तर ती पावलं घराची मुळं घट्ट करतील. आता ही पावलं सोडून जात नसते बघा. लई वाईट झालं रे दत्त्या दादा, लई वाईट झालं रे, असं म्हणून ती रडायला लागते बरं का आत्या. आणि म्हणते, दत्त्या दादा ही पोरगी नव्हती परत यायला पाहिजे होती रे, ही पोरगी का परत आली रे दत्त्या दादा, का परत आली? पोरगी नव्हती यायला पाहिजे, असं म्हणून ती रडते रडते आणि बऱ्याच वेळ रडते बरं का प्रेक्षकांनो. आणि आजचा हा एपिसोड इथे संपून जातो. मजा आली की नाही आजचा एपिसोड रिव्ह्यू ऐकायला? चला तर मग मोठ्या मनाने लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. तर आता पुढचा प्रोमो ऐका. अवनीला आता राजाच्या अस्तित्वाची जाणीव होणार आहे बरं का प्रेक्षकांनो. आता सगळ्यात आधी तर अवनी रडत असते आणि तिच्या भावजाईशी बोलत असते फोनवर. ती म्हणत असते स्वातीला, अगं का वागले ग असे माझ्याशी बाबा, का वागले? मी कोणावर विश्वास ठेवणं ते कळतच नाहीये बघ मला. आपल्या माणसापेक्षा परके जास्ती विश्वास वाटायला लागलेत ग मला. तेवढ्यात राजा येतो आणि तिला म्हणतो, असं काय करताय मॅडम, 2 घास खाऊन घ्या. आणि तो स्वतःच्या हाताने तिला एक एक घास खाऊ घालत असतो. तिच्या हाताला चटका बसलाय ना, त्याने तिच्या हाताला मलम वगैरे, जेव्हा तिला असं एक एक घास खाऊ घालत असतो अवनीला राजा, तेव्हा अवनी खूप भारावून जाते आणि त्याला म्हणते, किती रे करतोस तू राजा माझ्यासाठी? राजा तिला म्हणतो की हो मी तुमचा मित्र आहे ना. आणि अवनी आता त्याच्याकडे बघतच राहते. आता पहिल्यांदा तिला वाटतंय त्याच्याबद्दल काहीतरी, असं त्यांनी दाखवलंय. बघूयात आता या दोघांमध्ये प्रेमाची चाहूल कधी निर्माण होते ते. बाईचा आशीर्वाद या मालिकेचा डेली रिव्ह्यू ऐकण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा मंडळी. चला तर मग उद्या भेटूयात पुन्हा एकदा नवीन एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. टेक केअर मंडळी. धन्यवाद.